चला तर विद्यार्थी मित्रांनो, एक पहिल्यांदा महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जसं मिशन 1.5 लाख जागा राज्यामध्ये येत्या कालावधीत भरायच्या आहेत आणि त्यातला एक टप्पा म्हणजे वन भरती 2025. आता आपल्याला माहित आहे रिसेंटमध्ये वन सेवक पदाच्या संदर्भात या ठिकाणी जी जाहिरात पडलेली आहे आणि आता वनरक्षक ह्या पदासाठी लवकरात लवकर एक मोठी ऍड येणार आहे आणि ही मोठी ऍड नेमकी कधी, कशी आणि त्याचा अभ्यासक्रम काय असू शकतो आणि या समस्त गोष्टीची चर्चा आपल्याला आजच्या सेशन मध्ये करायची. त्याच्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन हा व्हिडिओ नीटनेटका पहा, तुम्हाला सर्व गोष्टी इथं काय क्लिअर होणार आहेत. आता बघा, यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर ही न्यूज तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या की राज्यात 12,991 वनरक्षकांची मेगा भरती. यामध्ये असं सांगितलेलं आहे वन भरतीसाठी लवकरच मेगा भरती आयोजित केली जाणार असून 12,991 यामध्ये आपण पाहतो नागपूर विभाग आहे, ठाणे विभाग आहे, संभाजीनगर, नाशिक विभाग आहे. यामध्ये आपण पाहतो ही भरती होणार आहे आणि यामध्ये एकंदरीत जर पाहायचं झालं तर ह्या 12,991 जागांसाठी जी भरती होणार आहे ह्याची शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण तर काही पदांसाठी 10वी उत्तीर्ण आहे. म्हणजे 10वी आणि 12वी तुमचं झालेलं असेल म्हणजे काय पद यातली 10वी वरती असणार आहेत, काय पद यातली 12वी वरती असणार आहेत. आणि या संदर्भात जर सिलेबस आपण पाहायचा झाला तर हा सिलेबस लक्षात घ्या. पहिल्यांदा ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ही ऍडव्हर्टाइजमेंट येत्या काय कालावधीत रिक्त जागा आहेत त्या भरायचे हे ज्यावेळेस डिक्लेअर केलेलं असतं त्यावेळेस पुढं 3 ते 4 महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन अपेक्षित आहे आणि नोटिफिकेशन येऊ पण शकतं. त्यामुळं जे जे विद्यार्थी याला पात्र राहणार आहेत त्यांनी आजपासून तयारी ठेवा. कशी तयारी ठेवा तर तो मुद्दा लक्षात घ्या. तर इथं 4 विषय म्हणजे सर्वसाधारणतः मुद्दे लक्षात घ्यायचे की तुम्हाला इथं मराठीचा थोडासा अभ्यास असावा लागणार आहे, इंग्रजीचा थोडासा अभ्यास असावा लागणार आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो जीएस जीकेचा थोडा अभ्यास असावा लागणार आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचा तुम्हाला अभ्यास असावा लागणार आहे. आता इतर बॅच मध्ये यामध्ये काय फरक असतो म्हणजे इतर जीके आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर बा सर्वसाधारणतः ज्यावेळेस आपण विचार करतो की एखादी भरती ज्यावेळेस निघते त्यावेळेस 10वी वर 12वी वरती ज्यावेळेस एखादी भरती आहे त्यावेळेस काय घडत असतं की मराठी इंग्रजी बेसिक लेवलचं 10वी 12वी लेवलचंच राहतं, त्यात काय डीप नाही. ज्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचा आपण विचार केला तर त्यामध्ये लय मोठं चॅलेंज असत नाही का, तर याच्यासाठी परत फिजिकल चाचणी असते आणि त्याच्यामुळे इथं पहिल्यांदा तुम्हाला लेखीला ठीकठाक स्कोर आणावा लागतो. कॉम्पिटिशन आहे का? नक्कीच कॉम्पिटिशन आहे, परंतु इथं तुम्हाला सांगतो की मराठीत एकतरी TCS घेणार किंवा एकतर IBPS घेणार, या दोन्हीपैकी एक कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. आता यातला जर मराठीचा तुम्ही विचार केला तर मराठी पाठीमागच्या सर्व पेपरचा अभ्यास करून पाठीमागच्या सगळे शब्द संग्रह बघून जर मराठी केलं तर त्याच्या पलीकडे काय नाही आणि आपल्या बॅच मध्ये ते केलेलंच आहे. म्हणजे ही जी बॅच आहे एक सर्वसमावेशक बॅच, ह्यामध्ये मराठी तसं आहे की तुम्ही त्याला कसंही फेस करा, तिथं तुमचा मार्क जात नाहीत. गुट्टे मॅडम शिकवायला आहेत ऑनलाईन, तुम्ही त्यांचं कुठेही नाव टाका. आता यामध्ये इंग्रजीचा तोच प्रकार आहे की इंग्रजी सुद्धा ताकदवर लोकांकडनं शिकवून आपण त्या पद्धतीनंच पूर्ण करतो. आता पुढचा विषय जीएसजीके. आता याला जीएसजीके मध्ये मॅक्सिमम पर्यावरण रिलेटेड घटक विचारले जातात आणि पर्यावरण रिलेटेड घटक आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतो की बरेच आपले फॅकल्टी ऋतुराज सर आहेत, मी आहे, त्यानंतर आपण पाहतो की ऋतुजा मॅडम आहेत, विकास सर आहेत, हे सगळे मिळून तुम्हाला जीएसजीकेला इथं उभा आहेत. पुढचा राहिला गणित बुद्धिमत्ता, तर शरद जाधव सर आणि मंगेश लोंढे सर हे जवळजवळ 5-5, 6-6 वर्षापासून बँकिंगचा IBPS चा अनुभव असणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळं हे 4 विषय तुम्ही कुठे करा, नाहीतर 4 विषय तुम्ही या बॅच मध्ये करा. ह्या 4 विषयाची तयारी आजपासून ठेवा. येत्या कालावधीमध्ये ही जी ऍड आहे ऍड पडणार आहे आणि ह्याची तयारी आतापासूनच करावी लागणार आहे. ऍड आल्यानंतर पेपर होण्यामध्ये गेल्या वेळेस फक्त 45 दिवसाचा अंतर होतं. म्हणजे बऱ्याच जणांची मानसिकता काय असते की ऍड आल्यावर बघू, मग बघू,
पण त्यावेळेस 40-45 दिवस हातात असतात. या जागा आता याचा अभ्यास जर तुम्ही ठेवला मराठीचा, इंग्रजीचा, GS/GKचा किंवा या ठिकाणी आपण पाहतो गणित बुद्धिमत्तेचा, आता पोलीस भरतीला या अभ्यास कामीच येणार आहे. भले इंग्रजी तिथं नसू द्या पण तरी कामी येणार आहे. बाकीचे विषय होत आहेत, इतर सरळ सेवा येतील तिथेही कामीच येणार आहे. आणि या बॅच मध्ये तर जेवढे तुम्हाला पुस्तक विकत घ्यायला पैसे लागणार आहेत तेवढ्या पैशात सगळे लेक्चर्स मिळणार आहेत, सगळ्या नोट्स मिळणार आहेत, पाठीमागच्या सगळ्या टेस्ट मिळणार आहेत, पुढच्या सगळ्या मॉक टेस्ट मिळणार आहेत. म्हणजे काय आहे की एखाद्या बरोबर जॉईन होऊन कनेक्ट होऊन अजून चांगल्या रीतीने तुमचा काय होऊ शकतो, अभ्यास होऊ शकतो. तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या पात्रता असणाऱ्या त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.